नमस्कार विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रिलेशन हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण कार्टेशियन प्रोडक्ट आणि त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स, काही रिमार्क्स व काही नोट आपण डिस्कस केलेल्या होत्या. तर रिलेशन ही डेफिनेशन कार्टेशियन प्रोडक्ट वरती डिपेंड असल्यामुळे ती डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे ह्या व्हिडिओ मधील तुम्हाला रिलेशन हा पॉइंट क्लिअर समजून येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डेफिनेशन रिलेशन. लेट A and B be two sets. Any subsets of A cross B is called as a binary relation or a relation defined from set A to set B. डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, जर A आणि B असे दोन नॉन एम्प्टी सेट असतील आणि त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट काढला आणि त्या कार्टेशियन प्रोडक्टचा जर एखादा सबसेट असेल तर ते काय असणार आहे, रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी. म्हणजे त्या सबसेटवरती आपण एखादं रिलेशन डिफाईन केलं आणि त्याला सॅटिस्फाय करत असेल तर ते काय असणार आहे, रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी. फॉर एक्झाम्पल, सपोज ए सेट मध्ये आपण 1 2 एलिमेंट्स घेतले, सेट बी मध्ये 3 4, म्हणजे दोन्ही सेट काय झाले, नॉन एम्प्टी सेट. याचा आपण कार्टेशियन प्रोडक्ट काढला, 1 3 1 4 2 3 2 4. ओके. जर ह्या कार्टेशियन प्रोडक्टचा एक असा सबसेट असेल, सपोज आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ओके. देन आर इज अ रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी. दॅट इज आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. आणि आर वर काय आपण रिलेशन एखादं डिफाईन केलेलं असते. इन जनरल स्टार, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन एक्सेट्रा. ओके. जर ते आर मधले सर्व ऑर्डर्ड पेअर ते रिलेशन सॅटिस्फाय करत असेल तर आर इज अ रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी. नेक्स्ट डेफिनेशन आहे, आपण काय भेटली, सेट ए टू सेट बी. म्हणजे इथं दोन्ही सेट काय डिफरंट. जर सपोज आपल्याला एकाच सेटवरती जर रिलेशन डिफाईन करायचं असेल, suppose the relation from set A to set A is called as a relation in A on A, thus R is a subset of A cross B. म्हणजे ते रिलेशन कशाचा सबसेट असणार आहे, ए क्रॉस एचा. एखाद्या सेटवर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर त्याचाच आपण काय करणार, त्या सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट घेणार आणि त्याचा सबसेट असणार आहे, तो काय असणार आहे, रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी. सिमिलरली सेट ए टू सेट बी असेल तर तो काय असणार आहे, आर इज अ कंटेनड इन ए क्रॉस बी, दॅट इज आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. नेक्स्ट आहे पॉइंट नोटेशन. म्हणजे रिलेशन आपण कोणत्या टाइप मध्ये लिहितो, कसे रीड करतो. सपोज आर हा रिलेशन आहे, म्हणजे एखाद्या ऑर्डर्ड पेअर जर आर मध्ये बिलॉंग करत असेल तर ते एक्स आणि वायचं रिलेशन कसं डिनोट करतो, एक्स इज रिलेटेड टू वाय. राईट डाऊन ह्या टाइप मध्ये करतो, रीड आपण करतो एक्स इज रिलेटेड टू वाय. फॉर एक्झाम्पल, ए सेट घेतला, ए सेट मध्ये 1 to 4 एलिमेंट्स आहे आणि सेट बी मध्ये 1 4 5 असे 3 एलिमेंट्स आहेत. त्याच्यावरती आर हे रिलेशन डिफाईन केले. आर मध्ये आपण किती घेतल्या, 7 ऑर्डर्ड पेअर घेतल्या. 7 ऑर्डर्ड पेअर कशाचे असणार आहे, ए क्रॉस बीच्या सबसेट्स असणार. ओके. आर इज अ रिलेशन. हेच आपण काय केलं, व्हेन डायग्रामॅटिकली डिनोट केलेलं आहे. ए सेट मधले 1 to 4 एलिमेंट, बी सेट मधले 1 4 5 एलिमेंट्स घेतले. 1 रिलेटेड कशाला आहे, 4 ला. आणखी 1 रिलेटेड कशाला आहे, 5 ला रिलेटेड आहे. ओके. सिमिलरली 2 रिलेटेड टू 4, 2 रिलेटेड टू 5, 3 रिलेटेड टू 4, 3 रिलेटेड टू 5. ओके. सिमिलरली 4 रिलेटेड टू 5. म्हणजे ए 1 रिलेटेड टू 4 आहे, 1 रिलेटेड टू 5. ह्या प्रमाणे आपण व्हेन डायग्रामॅटिकली हे रिलेशन डिनोट केलेलं आहे ॲरोच्या साहाय्याने. देन डोमेन बघा, रेंजचा डोमेन, आपल्याला रिलेशनचा डोमेन आणि कोडोमेन आणि रेंज हे तिन्ही डेफिनेशन माहिती असणे गरजेचे. आता डोमेन कशाला म्हणतोय, द सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट ऑफ द ऑर्डर्ड पेअर इन द रिलेशन आर इज कॉल्ड ॲज द डोमेन. जे रिलेशन मधले फर्स्ट कंपोनंट म्हणजे फर्स्ट एलिमेंट असणार आहे, फर्स्ट ऑर्डर्ड पेअर मधला एक्स इज कॉल्ड फर्स्ट कोऑर्डिनेट असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, डोमेन म्हणणार आहे. म्हणजे आता इथं काय रिलेशन मध्ये 1 1 1 रिपीट झाले, आपण एक
वन टाइमच त्याला कन्सिडर करणार. 1 2 3 आणि 4 हे काय झाले डोमेन झालं. म्हणजे द सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट ऑफ द ऑर्डर्ड पेअर इन द रिलेशन मधले फर्स्ट कंपोनंट काय आहेत 1 2 3 अँड 4 इज कॉल्ड एज द डोमेन ऑफ दॅट इज ए क्रॉस बी ऑर्डर्ड पेअर ए बी बिलॉंग्स टू द आर. असे सर्व ए एलिमेंट ते आर मध्ये बिलॉंग करतात. फर्स्ट एलिमेंट ते डोमेन मध्ये बिलॉंग करणार आहेत. म्हणजे 1 2 4 हे काय झाला ए सेट काय झाला हा रिलेशनचा डोमेन झाला. नेक्स्ट काय आहे रेंज. द सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट ऑफ द ऑर्डर्ड पेअर इन द रिलेशन आर इज कॉल्ड एज अ रेंज. म्हणजे जे आपण आर डिफाईन केलेला आहे त्याच्यामधला जो सेकंड कंपाऊंड असणार आहे फॉर एक्झाम्पल बी असे सर्व बी एलिमेंट जे ऑर्डर्ड पेअरमध्ये ए बी बिलॉंग टू आर म्हणजे बी काय झाला इथं सेकंड कंपाऊंड म्हणजे हा काय झाला रेंज. म्हणजे ह्या ठिकाणी काय येणार आहे 4 5 रिपीट झाले 4 5 हे काय असणार आहे रेंज ऑफ द रिलेशन. ओके जे सेकंड कंपाऊंड असणार आहे ऑर्डर्ड पेअरमधले ते काय असणार आहे रेंज ऑफ रिलेशन. आणि कोडोमेन म्हणजेच काय इफ आर इज अ रिलेशन फ्रॉम सेट ए टू बी दी सेट बी इज कॉल्ड एज अ कोडोमेन ऑफ द रिलेशन. ओके सेट बी ला आपण काय म्हणणार आहे कोडोमेन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सेट ए ला काय म्हणतो आपण डोमेन सेट बी ला कोडोमेन आणि रेंज म्हणजे काय असणार आहे जे सेकंड कंपाऊंड असतात 3 रिलेशन मधलं 3 इथं 3 ओनली 3 इथं आहे. ओके 4 पण रिलेटेड टू आर मध्ये असतात 2 4 तर काय असणार आहे 3 4 म्हणजे रेंज मध्ये काय आला ओनली 1 एलिमेंट झाला. रेंज डोमेन म्हणजे ए सेट असतो कोडोमेन म्हणजे बी सेट असतो आणि रेंज म्हणजे काय असणार आहे जे ऑर्डर्ड पेअर मधला सेकंड कंपाऊंड असतो ते सर्व एलिमेंट म्हणजे रेंज असतो. म्हणजे रेंज कशाचा सबसेट आला रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. ओके range is a subset of codomain. Suppose R is a relation definer from set A to set B where A and B contain same and n elements respectively, then the total number of relation from set A to set B is B are 2 raised to m n. ओके जर A सेट मध्ये m एलिमेंट्स असतील आणि सेट B मध्ये n एलिमेंट्स असतील तर त्यामध्ये आपण टोटल नंबर ऑफ रिलेशन 2 raised to m into n डिफाइन करू शकतो. ओके फॉर एक्झाम्पल आता आपण रेंजची रिलेशनची डेफिनेशन डिस्कस केलेलं आहे. डोमेन कोडोमेन आपल्याला माहीत झालेलं आहे. तर एखादा एक्झाम्पल घेऊया. सपोज ए सेट आहे 1 2 3 आणि बी सेटमध्ये आहे 4 5. देन ह्यांचा मी ए क्रॉस बी फाइंड आउट केला. ए क्रॉस बी काय येणार आहे कोऑर्डिनेट पेअर 1 4 1 5 2 4 2 5. फर्स्ट एलिमेंट हा फर्स्ट सेट मधला असतो सेकंड एलिमेंट हा सेकंड सेट मधला असतो 3 4 3 5. ओके ह्याच्यामध्ये मी असं लिहिले का बघा 1 1 2 2 3 3 किंवा 3 1 3 2 नाही. म्हणजे फर्स्ट एलिमेंट हा फर्स्ट सेट मधला घेतला सेकंड एलिमेंट सेकंड सेट मधला घेतला. जर सेकंड सेट मध्ये 1 असतं तर मी राईट डाऊन केला असतं इथला 1 हा 1 दोन्ही टाईपचा 1 1 राईट डाऊन. सपोज ह्याच्यावर मी एक रिलेशन डिफाइन केलं लेट R1 इज इक्वल्स टू 1 4 1 5 2 4 and R2 is equals to 2 4 2 5 3 4 3 5. Then since R1 and R2 are subsets of R1 and R2 are subsets of A cross B and R2 is also subsets of A cross B. Therefore R1 and R2 are relation from set A to set B. ओके दोन्ही आर काय आहेत रिलेशन ए क्रॉस बी चे सबसेट आहेत त्यामुळे दोन्ही काय झाले आर आणि R1 and R2 are relation from set A to set B. Okay
सपोज एखाद्या सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स असतील आणि त्याच्यावरती किती नंबर ऑफ रिलेशन डिफाईन करू शकतो विचारला असेल तर सपोज ए सेटमध्ये 3 एलिमेंट्स आहेत 1 2 3 देन द टोटल नंबर ऑफ रिलेशन ऑन सेट ए आर काय असणार आहे 2m n. ओके, मग आता ओनली 1 सेटवरती आहे म्हणजे ए सेटमध्ये 3 एलिमेंट्स आहेत, अगेन ए सेटवरती 3 म्हणजे 2^3/3 म्हणजे 2^9. 2^9 म्हणजेच किती असणार आहे 2^9चं रिलेशन एवढं काय असणार आहे आपलं रिलेशन डिफाईन करू शकतो ऑन अ सेट ए वरती. ओके, थँक्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनची डेफिनेशन त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल डिस्कस केलेलं आहे. रिलेशनमधला डोमेन कोणता आहे, कोडोमेन कोणता आहे, रेंज कोणता आहे हेही आपण पाहिलेलं आहे. थँक्यू.